नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे कोथिंबीर वडी कशी करायची। तर कोथिंबीर वडी करण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3-4 मिरच्या खोडून घेतलेल्या आहेत। आणि बाजारामध्ये कोथिंबीर स्वस्त झालेली आहे, त्यामुळे कोथिंबीरीची एक पेंडी मी घेऊन आलेली आहे कोथिंबीर वड्या करण्यासाठी। तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर मी इथे कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता एका बाउलमध्ये घेतलेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली घालायची आहे। त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा, ओवा आणि हळद, जिरे, मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बेसन पीठ। मी इथे एक कोथिंबीरीची जुडी घेतलेली होती, त्यासाठी 2 वाट्या पीठ लागणार आहे। इथे मी तुम्हाला दाखवत आहे, एक घालून घेतलेला आहे आणि आता दुसरी वाटी घालून घेत आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। माझा मोबाईल माझ्या हातात आहे, त्यामुळे मला प्रत्येक वेळेस स्टॉप करून दाखवावं लागत आहे आणि इथे तोच व्हिडिओ डबल झालेला आहे, पण मी 2 वाटीच घेतलेला आहे। चमच्याने मिक्स करता येत नसल्यामुळे मी हाताने मिक्स करून घेत आहे, कारण हात मी पहिला स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि आपल्या हाताने मिक्स केल्यानंतर व्यवस्थित होते। कोणताही पदार्थ हाताने मिक्स केल्यानंतर त्याची चव जास्त लागते चमच्यापेक्षा, आणि तुम्ही ट्राय करून बघा। त्याच्यानंतर कोथिंबीर मी पाण्यातून धुवून घेतली होती, त्यामुळे त्याच्या अगोदर बेसन पीठ मी कोथिंबीरीला पूर्ण लावून घेतले आणि त्यानंतर थोडंसं लागेल तसं पाणी घेतलेलं आहे। इथे आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून पाणी लागेल। त्याच्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे। इथे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं, जेणेकरून आपण जे पीठ ओतणार आहे ते भांड्याला चिकटणार नाही। आता मी केलेले सगळं मिश्रण याच्यामध्ये व्यवस्थित पसरत आहे। मिश्रण पसरून झालेलं आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपण या कोथिंबीर वड्या तेलात फ्राय करणार आहोत, त्यामुळे ते व्यवस्थित छान दिसतं आणि टेस्टीही लागतं। इथे मी गॅसवर इडलीचं पात्र ठेवत आहे स्टीम करण्यासाठी। पहिला आपल्याला ते पीठ सगळं व्यवस्थित स्टीम करून घ्यायचं आहे। आणि ते भांडं त्यातमध्ये ठेवून दिल्यानंतर झाकण लावून द्यायचं, झाकण लावून ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपलं ते कोथिंबीर वडीचं पीठ व्यवस्थित वाफलून निघते। वाफलून झाल्यानंतर मी थंड करायला ठेवलं होतं आणि आता कट करत आहे। व्यवस्थित अशा त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जशा पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करू शकता। आणि आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे, एकदम अशी स्पॉन्जी होते वडी आणि हिला आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। इथे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे। आपल्याला फ्राय करायच्यात, त्यामुळं जास्त तेल लागणार आहे आणि आता वड्या तेलामध्ये सोडत आहे। आपल्याला वड्या या तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजायच्या आहेत। इथे मी दाखवलेले आहेत तुम्हाला कितपत वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत, अशा खरपूस झाल्या पाहिजेत। आणि आता काढून घेत आहे आणि इथे आपल्या वड्या तयार आहेत। आता मी ताट सर्व करते। ताटामध्ये इथं मी सर्व घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर मी केलेल्या कोथिंबीर वड्या आवडल्या असतील तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका।